नमस्कार, मी नेहा। आज आपण करणार आहोत रव्याचा झटपट होणारा उपमा। तर यासाठी 1 वाटी रवा मी घेतलेला आहे कढईत भाजायला। तर कढईत भाजताना आपण 3 टेबलस्पून तेल टाकून थोडासा भाजून घेणार आहोत। त्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि एका साईडला मी उपम्याची तयारी करून घेत आहे। 1 कांदा, मीडियम साईजचा टोमॅटो, 3-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आपण आवडीप्रमाणे याच्यात शेंगदाणे टाकू शकता। तर रवा भाजून मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे आणि आता तेलाची फोडणी घालणार आहे। तेलाच्या फोडणीमध्ये मी शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे। शेंगदाणे अर्धवट भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची आणि कांदा हे सगळं एकत्र करून घेणार आहे। कांद्यावर थोडंसं मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून कांदा लवकर शिजण्यास मदत होईल। कांदा अर्धवट शिजल्यानंतर मी टोमॅटो बारीक चिरलेला तो टाकला आहे। त्यानंतर आपण हळद, हिंग ची फोडणी देणार आहोत आणि जे गरम पाणी केलं होतं ते मी आपण फोडणी ओतणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण जी उकळी फुटते फोडणीला, त्यानंतर आपल्याला त्याच्यात जो रवा भाजलेला आहे तो टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे रवा बघा कसा छान फुगलेला आहे। तुम्ही बघू शकता रवा मोकळा झालेला आहे आणि असं चिपकू नाही झालेला आहे। अशा प्रकारे छान मोकळा पण होतो रवा। किंचित थोडीशी साखर टाकून त्याला एक वाफ देणार आहोत आणि सर्वात शेवटी कोथिंबीरने सर्विंग करणार आहोत आपण। तर अशा प्रकारे झटपट रवा तयार झालेला आहे। तर कधी सकाळच्या घाईच्या वेळेत किंवा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी करू शकता। आणि सर्विंगसाठी माझी डिश तयार आहे। सुकं खोबरं माझं घरात किसलेलं होतं, ते किसलेलं खोबरं मी डिशवर सर्व केलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे आणि चवीला पण खूप छान लागतो। तर अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।